नमस्कार, सिटी न्यूजच्या बुलेटिन मध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 14 फेब्रुवारी 2026 वार शनिवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। जो प्रयत्न करतो तोच विजय मिळवतो, आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलैंड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रात। अमरावतीमधून एक अत्यंत हृदयद्रावक बातमी समोर येत आहे, ज्या रस्त्याने 2012 मध्ये 6 चिमुकल्यांना हिरकावून घेतले होते, त्याच नवसारी टी पॉइंटवर आज पुन्हा एकदा रक्ताचे सडे पडले आहेत। एका कर्तव्यदक्ष शिक्षकाचा गोवंश तस्करी करणाऱ्या वाहनाने बळी घेतला आहे। काय आहे संपूर्ण प्रकरण, पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये। अमरावतीतून एक अत्यंत हृदयद्रावक बातमी समोर येत आहे, ज्या रस्त्याने 2012 मध्ये 6 चिमुकल्यांना हिरावून घेतले होते, त्याच नवसारी टी पॉइंटवर आज पुन्हा एकदा रक्ताचे सडे पडले आहेत। एका कर्तव्यदक्ष शिक्षकाचा गोवंश तस्करी करणाऱ्या वाहनाने बळी घेतला आहे। शनिवारची पहाट अमरावतीकरांसाठी काळ बनून आली। सकाळी 6 वाजेच्या सुमारास नवसारी टी पॉइंटवर एका भरधाव बोलेरो वाहनाने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की दुचाकीस्वार शिक्षक अब्दुल साजिद यांचा जागीच मृत्यू झालाय। अब्दुल साजिद हे चपराशीपुरा येथील रहिवासी असून ते अंजनगाव सुर्जी येथील शाळेत शिकवायचे। दररोजप्रमाणे ते आजही आपल्या कर्तव्यावर जात होते। याच दरम्यान राजपूत ढाब्याकडून लालखडीकडे जाणाऱ्या बोलेरोने त्यांना चिरडलेत। बोलेरोमध्ये तब्बल 14 गोवंश निर्दयीपणे भरलेले होते। धडक दिल्यानंतर बोलेरोचे नियंत्रण सुटले आणि ती रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली। या अपघातात काही गोवंशांचाही मृत्यू झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार काही लोक या गोवंश वाहनाचा पाठलाग करीत होते, त्यामुळे चालक वाहन वेगाने पळवत होता। या अपघातानंतर चालक आणि वाहन फरार झाले आहेत। या घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली। मात्र या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। या घटनेने पुन्हा एकदा अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत। 2012च्या अपघातानंतरही प्रशासनाने या टी पॉइंटवर सुरक्षेच्या कोणत्याच उपाययोजना का केल्या नाहीत? गोवंश तस्करीच्या घटनांमुळे वाढणारा तणाव पोलीस कसा हाताळणार? सध्या परिसरात तणावाचे वातावरण असून पोलीस खबरदारी घेत आहेत। या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई होईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। या घटनेने पुन्हा एकदा अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत। 2012च्या अपघातानंतरही प्रशासनाने या टी पॉइंटवर सुरक्षेच्या कोणत्याच उपाययोजना का केल्या नाहीत? गोवंश तस्करीच्या घटनांमुळे वाढणारा तणाव पोलीस कसा हाताळणार? सध्या परिसरात तणावाचे वातावरण असून पोलीस खबरदारी घेत आहेत। अमरावतीत पुन्हा एकदा धाडसी दरोड्याने खळबळ उडवली आहे। कठोरा रोड परिसरात फिल्मी स्टाईलने सोनाराला लुटण्यात आले आहे। 4 चाकीने कट मारत खाली पाडून चाकूचा धाक दाखवत लाखो रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे। या घटनेमुळे शहरातील सराफा व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। अमरावती शहरातील कठोरा रोड परिसरात शुक्रवारी रात्री सुमारे 9:15 ही थरारक घटना घडली आहे। गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सुमित्रा ज्वेलर्सचे संचालक सुशांत शेरेकर हे दुकान बंद करून बालाजीनगर येथील घरी निघाले होते। दुकानापासून अवघ्या 200 मीटर अंतरावर असताना काळ्या रंगाच्या 4 चाकी वाहनाने त्याच्या दुचाकीला अचानक कट मारला। यामुळे ते रस्त्यावर कोसळलेत। त्याचवेळी वाहनातून उतरलेल्या 3 ते 4 आरोपींनी चाकूचा धाक दाखवत त्यांच्या जवळील बॅग हिसकावून घेतली आहे। यापैकी अंदाजे 450 ग्रॅम सोने आणि 1,30,000 रुपये रोख रक्कम असा एकूण 36,37,000 रुपयांचा ऐवज होता,
अशी माहिती समोर आली आहे. दरोडेखोरांनी काही क्षणातच घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी 12 विशेष पोलीस पथके तयार करण्यात आली आहेत. याच्यामध्ये हे जे सुशांत मनोहर शेरेकर म्हणून सोनार व्यावसायिक आहे, त्यांचं सुमित्रा ज्वेलरी आर्ट नावानी दुकान आहे. त्या ठिकाणाहून ते रात्री 8:30च्या सुमारास आपल्या दुकानातला माल जो आहे साधारणपणे 459 ग्रॅम म्हणजे 45 तोळ्याच्या आसपास तो घेऊन त्यांच्या मोपेडच्या डिकीमध्ये टाकून स्वतःच्या घराकडे निघाले होते. जसे ते आतल्या लेनमध्ये वळले त्यावेळी त्यांच्या मागून एक काळ्या रंगाची कार आली. त्यातून 2-3 इसम खाली उतरले. त्यांच्यापैकी एकाने त्यांना ढकललं, पाडलं आडवं आणि आडवं पाडल्यानंतर त्यांना दम देऊन चाकू दाखवून त्यांच्याकडून त्यांच्या गाडीची चावी घेतली, त्यांच्या डिकीतलं सोनं घेतलं आणि तात्काळ त्यांच्याबरोबरच्या कारने ते पुढे फरार झाले. या प्रकरणी गाडगेनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून BNS 309/4 आणि 3-5 BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणामध्ये संपूर्ण आयुक्तालयातील DB पथकं आणि क्राईम ब्रँचचे जी पथक आहेत ती अशी मिळून एकूण 12 पथकं बनवून त्या घटनेचा तपास तात्काळ चालू करण्यात आला. ग्रामीण पोलिसांना सुद्धा याबाबत अवगत करण्यात आलं आणि नाकाबंदी आणि आरोपी शोध याच्याबाबत मोहीम राबवण्यात आली. त्या आरोपितांनी हा जो काही गाडी वापरलेली आहे त्या गाडीच्या मागावर तसेच आरोपींच्या मागावर आमचे ग्रामीणचे, शहराचे आणि आमच्या पोलीस स्टेशनचे आणि क्राईम ब्रँचचे असे सर्व पोलीस आता त्याच्यावर काम करत आहेत आणि गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशन गाडगेनगरचे अधिकारी करत आहेत. पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी लवकरच आरोपींना ताब्यात घेण्यात येईल असा विश्वास व्यक्त केला आहे. या दरम्यान या घटनेमुळे शहरातील सराफा व्यावसायिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून रात्री गस्त वाढवण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे. अमरावती शहरात पुन्हा एकदा धक्कादायक लूट प्रकरण घडले आहे. दुकान बंद करून घरी जात असलेल्या ज्वेलर्स व्यापाराकडून तब्बल 40 तोडे सोन्याने भरलेली बॅग 4 अज्ञात लुटारूंनी चाकूचा धाक दाखवत हिसकावून नेली आहे. गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीतील या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवार 13 फेब्रुवारी रोजी रात्री ही घटना घडली. बालाजीनगर परिसरातील रहिवासी सुशांत मनोहरराव शेरकर वय वर्ष 43 यांची कठोरा नाका मार्गावर सुमित्रा ज्वेलरी आर्ट्स नावाची दुकान आहे. रोजप्रमाणे त्यांनी दुकान बंद केले आणि दुकानातील जवळपास संपूर्ण सोने अंदाजे 469 ग्रॅम म्हणजे 40 तोडे बॅगेत भरून मोटरसायकलीने घरी निघाले. दुकानापासून अवघ्या 200 मीटर अंतरावर 4 अज्ञात चोरट्यांनी त्यांना अचानक धक्का देत खाली पडले. चाकूचा धाक दाखवत मोटरसायकलच्या डिक्कीत ठेवलेली सोन्याची बॅग हिसकावून घेतली आणि तेथून फरार झाले. लुटलेल्या सोन्याची किंमत सुमारे 40 लाख रुपये असल्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे व्यापाऱ्यांचे घर घटनास्थळापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर होते. या घटनेत आरोपी काळ्या रंगाच्या कारमधून आले होते. 2 जण कारमध्येच बसून होते तर 2 जणांनी खाली उतरून लूट केली. घटनेनंतर सर्व आरोपी त्याच कारमध्ये बसून पसार झाले. पोलिसांना संशय आला आहे की ही लूट पूर्वनियोजित होती. आरोपींनी व्यापाऱ्याच्या दिनचर्येची आधीच रेकी केली असावी. घटना ज्या ठिकाणी घडली त्या भागात सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध नव्हते. घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलिसांनी तात्काळ शहरभर नाकाबंदी केली. सर्व 10 पोलीस ठाण्यांना सतर्क करण्यात आले. या प्रकरणाच्या तपासीसाठी एकूण 14 पथके तयार करण्यात आली आहेत. त्यामध्ये 10 डिटेक्शन ब्रांच पथके आणि क्राईम ब्रांचच्या 4 विशेष पथकांचा समावेश आहे. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाची पाहणी करून पुरावे गोळा केले आहेत. तसेच सायबर सेलद्वारे मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल्स आणि संशयित वाहनांचा शोध सुरू आहे. दुकानातील कर्मचारी सुनील खांडेकर आणि योगेश शेळके यांचीही पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. तिन्ही DCP अधिकाऱ्यांनी स्वतः पोलीस ठाण्यात ठाण मांडत तपासावर लक्ष ठेवले आहे. पोलिसांनी आरोपींना लवकरात लवकर अटक केली जाईल असा दावा केला आहे. अमरावती सारख्या शहरात व्यापाऱ्यांवर अशा प्रकारच्या धाडसी लुटीच्या घटना वाढत असल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. अमरावतीतील सामान्य नागरिकांच्या तक्रारी थेट ऐकून त्यावर तत्काळ कारवाई करण्याकरिता अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या वतीने जनता दरबार हा महत्वाकांक्षी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. 7 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.
अमरावती पोलीस आयुक्तालयांच्या वतीने सुरू करण्यात आलेला जनता दरबार हा उपक्रम पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या संघटनेतनं साकार झाला आहे. 14 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 ते 5 या वेळेत पार पडलेल्या जनता दरबारात तब्बल 32 तक्रारदारांनी आपल्या समस्या थेट पोलीस आयुक्तांसमोर मांडल्यात. यावेळी पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी प्रत्येक तक्रार बारकाईने ऐकून घेत संबंधित पोलीस स्टेशन व पोलीस निरीक्षकांना तात्काळ कारवाईचे स्पष्ट आदेश दिलेत. या दरम्यान अनेक नागरिकांनीही अशीही तक्रार केली आहे की पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देऊनही त्यावर कोणतीही ठोस उपाययोजना होत नव्हती. त्यामुळेच जनता दरबार हा उपक्रम त्यांच्यासाठी आशेचा किरण ठरत आहे. दिवशी चोरी झाली होती. तर चोरीमध्ये माझं 6.5 तोळे सोनं गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये माझी उघड्या घरातून चोरी झालेली आहे माझ्याकडे. तर त्याच्यामुळे मी सांगायला म्हणजे माझी FIR झाली होती दिवाळीच्याच दिवशी, पण त्याच्यानंतर 4 महिने झाले तर काहीच सुराग लागला नाही, काहीच तपास झालेला नाही आहे प्रॉपर. त्याच्यामुळे मी इथे जनता दरबारमध्ये मी सरांना सांगण्यासाठी आलेली होती. वाहतूक हा सर्वात मोठा प्रश्न अमरावती शहरामध्ये आहे आणि सर्वात मोठा जो प्रश्न आहे, महानगरपालिकेने तिथे एक पुस्तक बसवलेलं आहे. त्या पुस्तकामुळे अडथळा होत आहे. त्या पुस्तकाचा कोणताही फायदा नसून तो लवकरात लवकर काढण्यात यावा, अन्यथा मी सिद्धार्थ दामोदरे महानगरपालिका महापौर यांना निवेदन देऊन त्या पुस्तकासंदर्भात आम्ही कारवाई करू. आज आम्ही सर्व लोक इथे अवैध दारूबंदी करिता निवेदन देण्यात आलेलं आहे. आमच्या एरियामध्ये विलासनगर शिवमंदिरच्या मागच्या साईडच्या एरियामध्ये जे अवैध दारू विक्री आहे, अवैध पानपट्टी जे आहे आणि त्याच्यामुळे होणारा जे आमच्या सगळ्या लोकांना त्रास आहे, त्याच्याबद्दल आम्ही CP साहेब ओला साहेब यांना निवेदनद्वारे अर्ज दिलेला आहे की जेणेकरून त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही तुमचा जे तात्काळ जे आहे ते बंद करू आणि परिसर एकदम जे आहे व्यवस्थित ठेवू आणि आम्ही तुम्हाला लेखी स्वरूपात त्यांना निवेदन दिलेलं आहे. या उपक्रमात पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, श्याम घुगे, रमेश धुमाळ यांच्यासह विविध पोलीस निरीक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते. पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे की प्रत्येक शनिवारी जनता दरबार नियमितपणे आयोजित केला जाणार आहे, जेणेकरून नागरिकांच्या तक्रारींना न्याय मिळेल आणि प्रशासन अधिक पारदर्शक होईल. आपलं जे दर शनिवारी आपलं जे तक्रार निवारण दिवस आहे, त्याच्यामध्ये आज आपल्याकडे जवळपास 32 तक्रारदार आले होते. त्यांची आपण ते जे तक्रार होती ते ऐकण्यात आली आणि संबंधित अधिकारी त्यांना सूचना देण्यात आलेली आहे. जसं आपण अगोदर सांगितलेला होता, हा जो आपला जो तक्रार निवारणचा दिवस आहे ते आपले प्रत्येक पोलीस स्टेशनला चालतो. त्याच भूमीवर आपले पोलीस आयुक्तालयामध्ये ते आपला सुरू करण्यात आलेलं आहे. यापुढे पण प्रत्येक शनिवारी ते होणार आहे. नागरिक आणि प्रशासन यांच्यातील दरी कमी करण्याकरिता जनता दरबार हा उपक्रम निश्चितच महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे. दर शनिवारी थेट आयुक्तांसमोर आपली समस्या मांडण्याची संधी आता अमरावतीकरांना मिळणार आहे. शादी और ब्याह की शुरुआत, आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. चौदा फेब्रुवारी 2019 देशासाठी कधीही न विसरता येणारी तारीख. पुलवामा येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात CRPFचे 40 जवान वीरमरण पावले. आज त्या बलिदानाला 7 वर्षे पूर्ण झाली. काही जण हा दिवस ब्लॅक डे म्हणून पाळतात, तर अनेकांसाठी हा दिवस दहशतवादाच्या समूळ उच्चाटनाचा संकल्प दिन आहे. पाहुयात पुलवामा हल्ल्यापासून बालाकोट एअर स्ट्राईक पर्यंतचा संपूर्ण घटनाक्रम आणि त्यानंतर बदललेले जम्मू काश्मीरचे चित्र.
जम्मू काश्मीर श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर झालेला पुलवामा दहशतवादी हल्ला हा भारताच्या इतिहासातील अत्यंत वेदनादायी आणि संतापजनक प्रसंग ठरला. या आत्मघाती हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या म्हणजेच सीआरपीएफचे 40 जवानांना वीरमरण आले. हल्ला नेमका कसा घडला? 14 फेब्रुवारी 2019 रोजी दुपारी 3:15 सुमारास सीआरपीएफचा मोठा ताफा जम्मूहून श्रीनगरकडे निघाला होता. पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा परिसरात एक स्फोटकांनी भरलेली कार ताफ्यातील बसला धडकली. या भीषण स्फोटात बस पूर्णतः उद्ध्वस्त झाली आणि 40 जवान शहीद झाले. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने स्वीकारली. आत्मघाती हल्लेखोर हा स्थानिक तरुण असल्याचे नंतर तपासात उघड झाले. देशभरातून संताप आणि श्रद्धांजली. या घटनेनंतर संपूर्ण देशभर शोककळा पसरली. दिल्लीपासून ते गावापर्यंत श्रद्धांजली सभांचे आयोजन करण्यात आले. सोशल मीडियावर #पुलवामा अटॅक आणि #सल्यूट टू मार्टियर्स हे हॅशटॅग ट्रेंड झाले. शहीद जवानांच्या कुटुंबियांना सरकारकडून आर्थिक मदत आणि सन्मान देण्यात आला. तपास आणि सुरक्षा बदल. राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच NIA ने प्रकरणाचा तपास केला. जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली. दहशतवादांविरोधातील धोरण अधिक आक्रमक करण्यात आले. भारताचा प्रतिहल्ला बालाकोट एअर स्ट्राईक. 26 फेब्रुवारी 2019 रोजी भारतीय वायुदलाने पाकिस्तानातील बालाकोट येथे हवाई कारवाई केली. या कारवाईला अधिकृतरित्या 2019 बालाकोट एअर स्ट्राईक म्हणून ओळखले जाते. जवळपास 48 वर्षांनंतर पहिल्यांदाच भारतीय वायुदलाने नियंत्रण रेषा ओलांडून दहशतवादी तळांवर प्रहार केला. या कारवाईने भारताने घरात घुसून मारण्याची भूमिका स्पष्ट केली. कलम 307 रद्द, मोठा राजकीय निर्णय. 5 ऑगस्ट 2019 रोजी केंद्र सरकारने आर्टिकल 370 रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. या निर्णयानंतर जम्मू काश्मीरचा वेगळा दर्जा संपुष्टात आला आणि केंद्रशासित प्रदेश म्हणून पुनर्रचना करण्यात आली. तज्ञांच्या मते पुलवामा हल्ल्यानंतरची परिस्थिती आणि राष्ट्रीय सुरक्षिततेचा प्रश्न या निर्णयामागील मोठा घटक ठरला. सात वर्षांनंतरची स्थिती. घाटीत मोठ्या प्रमाणावर सुरक्षा वाढविण्यात आली. सायबर फॉरेन्सिक आणि गुप्तचर यंत्रणांची समन्वय प्रणाली मजबूत करण्यात आली. स्थानिक पातळीवरील दहशतवादी भरती कमी झाल्याचा दावा सुरक्षा यंत्रणा करीत आहे. त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त लेथपोरा येथील सीआरपीएफ कॅम्पमध्ये शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येते. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोशल मीडियावर शहीद जवानांना अभिवादन करत त्यांच्या शौर्याला सलाम केला आहे. शौर्य, बलिदान आणि राष्ट्रीय एकता. पुलवामा हल्ला हा केवळ दहशतवादी घटना नव्हती, तर तो भारताच्या एकात्मतेची आणि जवानांच्या बलिदानाची आठवण करून देणारा क्षण ठरला. शहीद जवानांचे बलिदान देश कधीही विसरणार नाही. ज्यांनी देशासाठी प्राण अर्पण केले त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. पुलवामा हल्ला हा केवळ दहशतवादी कारवाई नव्हता, तर तो देशाच्या सुरक्षा व्यवस्थेला आणि धोरणांना नवा आकार देणारा टर्निंग पॉइंट ठरला.
40 वीर जवानांचे बलिदान देश कधीही विसरणार नाही. हा दिवस दुःखाचा आहे, पण त्याचबरोबर दहशतवादाविरोधातील लढ्यांचा निर्धार अधिक दृढ करणारा आहे. अमरावती शहरात शनिवारी व्हॅलेंटाईन्स डेच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापलेले पाहायला मिळाले. बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी व्हॅलेंटाईन्स डेचा विरोध करत शहरातील ऑक्सिजन पार्क परिसरात धाव घेतली. पुलवामा हल्ल्याचा काळा दिवस असताना पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रसार मान्य नसल्याची भूमिका त्यांनी मांडली. सविस्तर माहितीनुसार 14 फेब्रुवारी देशासाठी शोकाचा दिवस म्हणून ओळखला जाणारा दिवस. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या स्मृतीला अभिवादन करत काही संघटनांकडून व्हॅलेंटाईन्स डे साजरा करण्यास विरोध दर्शवण्यात आला. याच पार्श्वभूमीवर अमरावती शहरातील ऑक्सिजन पार्क परिसरात बजरंग दलाचे शेकडो कार्यकर्ते जमा झाले. 14 फेब्रुवारी हा पुलवामा हल्ल्याचा काळा दिवस आहे, त्यामुळे पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधाणुकरण थांबावे अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली. जय श्री राम. मैं त्रिदेव डेंडोल, बजरंग दल महानगर संयोजक अमरावती. पुलवामा में हुए आतंकवादी हमले के अंदर शहीद हुए सैनिकों को भावपूर्ण श्रद्धांजलि पहले दो। आज के 14 तारीख को वैलेंटाइन डे के दिन विश्व हिंदू परिषद बजरंग दल की ओर से पूरे अमरावती शहर में कैफे व गार्डन में जहाँ जहाँ कपल्स आ रहे उन पे निगरानी रखते हुए पूरा बजरंग दल की टीम के साथ में आज हम ऑक्सीजन पार्क में आकर यहाँ की निगरानी के तौर पर निरीक्षण किए, विरोध किया, वैलेंटाइन डे का विरोध करते हैं. जय श्री राम. परिसरात संभाव्य तणाव लक्षात घेता महिला सेलच्या पोलीस निरीक्षक दीप्ती ब्राह्मणे या आपल्या ताफ्यासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट शब्दात इशारा दिला की कुणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही. ऑक्सिजन पार्क आणि शहरातील इतर बाग, निर्जळ स्थळे येथे पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. ठिकठिकाणी दामिनी पथक सज्ज ठेवण्यात आले असून कोणत्याही अश्लील किंवा बेकायदेशीर कृत्यावर पोलिसांची करडी नजर आहे. दरम्यान नागरिकांनीही शांतता आणि संयम बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आपण बंदोबस्त वगैरे व्यवस्थित लावलेला आहे. दामिनी पथकच्या मार्फत आपण पेट्रोलिंग करतोय. पोलीस स्टेशनच्या अनुषंगाने सुद्धा आपण बंदोबस्त लावला आहे. मला सर्वांना फक्त हेच सांगायचं आहे की व्हॅलेंटाईन डे आपण या गोष्टीचा विचार करत असताना कुठेही अश्लीलता तिथे येऊ नये. आपण प्रेमाचं प्रदर्शन करा किंवा जे काही आहेत युवा पिढीला आपण ते त्यांना तो अधिकार आहे, पण कुठेही अल्पवयीन मुलांनी त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होता कामा नये. 18च्या आतील मुलींना मला हे सांगायचं आहे की तुम्ही तिथे इन्व्हॉल्व्ह होऊ नका. दुसरं असं आहे की पब्लिक प्लेस मध्ये असतील तर त्याची तुम्हाला थोडीशी गरिमा मेंटेन करावी लागेल. तिथे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे चुकीचे बर्ताव असेल किंवा अश्लील चाळे असेल फॉर दॅट सेक की ते तुम्हाला करता येणार नाही. तो कायदेशीर गुन्हा ठरतो. त्यामुळे तुम्ही आणि मला बाकी लोकांना पण हे सांगायचं आहे किंवा जे या गोष्टीला विरोधही करत असतील तर एक आपल्याला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे. त्या अनुषंगाने आपण त्यांना अभिव्यक्त होऊ द्यावं लागेल. पण ऑफकोर्स अश्लील चाळे करताना सार्वजनिक ठिकाणी जर मिळून आले तर त्यांच्यावर कारवाई आपण करणार आहे. ज्या महिला सेल अंतर्गत दामिनी आहेत आणि त्या पेट्रोलिंग सतत करत आहेत. जिथे कुठे अशा पद्धतीचे जर प्रकार घडून येत असतील की बाई एखाद्या गार्डन मध्ये असेल किंवा मालटेकडीवर किंवा इतर कुठेही निर्जन स्थळी या मुलं मुली मिळून जर अश्लील चाळे जर त्यांचा जर करण्याचा विचार असेल तर त्यांना आपण टोकणार आहे, त्यांना आपण हुसकावून लावणार आहे आणि त्यांच्यावर आपण कारवाई करणार आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सतर्क असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळाले. दामिनी ज्या 2 व्हीलर वरती 10 आपल्या गाड्या आहेत 2 व्हीलर गाड्या दामिनी त्यावर पेट्रोलिंग करतात. पोलीस स्टेशन आपले 5 जे महत्वाचे पोलीस स्टेशन आहेत तर त्या परिसरात कंटिन्युअस पेट्रोलिंग आहे. त्यानंतर एक सेकंड दामिनी व्हॅन आहे आपल्याकडे गुलाबी कलरची, ती पण सतत पेट्रोलिंग मध्ये असते आणि त्या जिथे गर्दीची ठिकाण आहे तिथे आहेत किंवा चिडीमारी जरी काही मुलं करत असतील किंवा एकतर्फी प्रेमातून जर काही मुलांचा करण्याचा जर विषय असेल तर त्या सर्व ठिकाणी आपण त्यांना आळा घालण्याचा प्रतिबंध करण्याचा प्रयत्न आजच्या दिवशी करणार आहे. शादी और ब्याह की शुरुआत, आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. शनिवार 14 फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास मुंबई येथील मुलुंड पश्चिम परिसरातील LBS रोडवरील ही धक्कादायक घटना घडली. जॉन्सन्स अँड जॉन्सन्स कंपनीजवळ सुरू असलेल्या मेट्रो बांधकामादरम्यान उभारण्यात येत असलेल्या पिल्लरचा सिमेंटचा स्लॅब अचानक तुटून खाली कोसळला. त्यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या एका ऑटो रिक्षा आणि कारवर हा स्लॅब आदळला. स्लॅब इतक्या जोरात कोसळला की रिक्षाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. रिक्षामध्ये प्रवास करणारे 3 प्रवासी आणि चालक जखमी झाले.
जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की बांधकाम सुरू असताना परिसरात योग्य बॅरिगेड्स नव्हते. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही बॅरिगेड्स हटविण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच मुंबई फायर ब्रिगेड, स्थानिक पोलीस, मेट्रो प्रशासनाचे कर्मचारी आणि रुग्णवाहिका सेवा तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजेच BMCने निवेदन जारी करत सांगितले आहे की बांधकामादरम्यान पिल्लरचा काही भाग तुटून रिक्षावर पडला. जखमींची संख्या 3 ते 4 असून अधिक तपशिलांची प्रतीक्षा आहे. पोलिसांनी परिसर ताब्यात घेतला असून वाहतूक वळविण्यात आली आहे. पडलेला मलबा हटविण्याचे काम सुरू आहे. दरम्यान हा अपघात नेमका कशामुळे झाला, सुरक्षेच्या नियमांचे पालन झाले होते का, या सर्व बाबींची सखोल चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे मेट्रो बांधकामाच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी एक वेगळा आणि प्रशंसनीय उपक्रम हाती घेतला आहे. रात्रीच्या गस्ती दरम्यान विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांना सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. कळमना वस्ती परिसरात हा उपक्रम राबविण्यात आला. वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांना आळा घालण्यासाठी नागपूर पोलिसांनी विशेष जनजागृती मोहीम सुरू केली आहे. शहरातील विविध भागात रात्रीच्या गस्ती दरम्यान पोलीस अधिकारी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत आहेत. कळमना वस्ती परिसरात शिकवणी वर्गातून घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यांना थांबवून पोलिसांनी त्यांना सुरक्षित मोबाईल वापर, ऑनलाईन फसवणूक टाळणे आणि सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर याबाबत मार्गदर्शन केले. संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले. सर्वांना 10वीच्या परीक्षेच्या शुभेच्छा. अभ्यास करा चांगला, मोबाईलचा कमी वापर करा, मोबाईलचा इंटरनेट आपल्या फायदेशी घ्या. पूर्ण जग इंटरनेटमध्ये बरोबर आहे. प्रत्येक सब्जेक्ट घ्या. आई वडिलांची मान सन्मान राहील असं वागा. एवढंच फक्त मी सांगतो या ठिकाणी. तुमच्या काही अडचणी असल्यास सांगा. अडचणी आहेत काही 112ला डायल करायचा. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत 112 या हेल्पलाईन क्रमांकावर निर्भयपणे संपर्क साधण्याचा सल्लाही देण्यात आला. हा उपक्रम पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल तसेच उपायुक्त निकेतन कदम यांच्या आदेशावरून राबविण्यात आला. स्थानिक नागरिक आणि विद्यार्थ्यांनी पोलिसांच्या या पुढाकाराचे कौतुक केले आहे. मैं भावना गणेश कोल्ले, मैं कड़मना वस्ती में रहती हूँ, नागपुर से। आज हम हनुमंत इंगड़े सर ने हमें बहुत इन्फॉर्मेशन दी है, जैसे कि पढ़ाई पे हमें ध्यान देना है. हम 10th क्लास के अभी बोर्ड्स देने वाले हैं, तो हमें पढ़ाई की तरफ ध्यान देना चाहिए. और जैसे इंटरनेट का थोड़ा कम यूज़ करना चाहिए. साइबर क्राइम्स वगैरह के फ़ोन आते हैं, उनको अटेंड नहीं करना. किसी भी टाइप की OTP हमें किसी से शेयर नहीं करनी है. और हमें कोई प्रॉब्लम हो तो हमको 112 पे कॉल करना है. और किसी भी चीज़ की हमें ज़रूरत हो तो हम इनसे कांटेक्ट कर सकते हैं. और इन्होंने आज जो हमें कहा वो हमारे लिए बहुत यूजफुल है. हमें मोटिवेशन दिया, इसके लिए थैंक यू सर. स्थानिकांच्या मते अशा मोहिमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढीस लागेल आणि सायबर गुन्ह्यांना आळा बसेल. आमच्या पोलीस विभागामार्फत आदरणीय CP साहेब रवींद्र सिंगलजी साहेब यांच्या आदेशानुसार, तसेच आमचे DCP साहेब निकेतनजी कदम साहेब, तसेच आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीणजी काळे साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही रोजच एरियामध्ये कॉर्नर मीटिंग घेऊन लोकांना अनेक गोष्टीची कायद्याविषयी माहिती देत असतो. तसेच कॉर्नर मीटिंग मध्ये आम्ही घेत असताना लोकांना 100 नंबरवर 112 नंबरवर काही जर अचानक तुम्हाला काही माहिती झालं किंवा काही तुम्हाला पोलिसांना सांगावं असं वाटलं, तुमचं प्रत्येकाचं नाव गोपनीय ठेवलं जातं 112वर, तर 112वर कॉल केला पाहिजे. तसेच ऑपरेशन थंडर प्रमाणे मादक द्रव्य, गुन्हेगारक द्रव्य यापासून आपण कसं लांब राहिलं पाहिजे, याचे तोटे काय आहेत हे सगळे आम्ही मुलांना सांगत होतो. जे आता परीक्षा 12वीची 10वीची परीक्षा चालू आहेत, त्या परीक्षेमध्ये गैरकृत्य करून आपण अभ्यासावर जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे. इंटरनेटचा वापर हा आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी केला पाहिजे. आणि जे सायबर क्राईम होतात त्यामध्ये आपल्याला एखादा फोन करून पैशाची मागणी करतात किंवा OTP आपल्याला दिला, आपण आपला OTP कोणाला देऊ नये अशा सूचना आम्हाला वरिष्ठामार्फत येत असतो. ते आम्ही जर प्रत्येक वेळेस कॉर्नर मीटिंग ज्यावेळेस आम्ही घेतो त्यावेळेस आम्ही प्रत्येक लोकांना ह्या सूचना देत असतो. जागृत करण्याचं आम्ही काम आदरणीय आमच्या CP सरांच्या आदेशाचं पालन करून आम्ही करत असतो. नागपूर पोलिसांचा हा उपक्रम केवळ जनजागृती पुरता मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी एक सकारात्मक पाऊल मानला जात आहे. सायबर गुन्हेगाराविरोधात लढण्यासाठी पोलीस आणि नागरिकांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित होत आहेत.
नागपूर शहरातील लकडगंज पोलीस ठाणे येथे खळबळजनक प्रकार घडला आहे. पत्नी तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आल्याने संतप्त झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याने थेट पोलीस उपनिरीक्षकावरच हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी किरण विश्वनाथ कुकलारे वय वर्ष 28 यांच्या विरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करणे तसेच इतर विविध कलमांवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक आदर्श भंडारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कार्यवाही करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार काही वर्षांपूर्वी किरण कुकलारे यांची शहर आणि ग्रामीण अशा दोन्ही पोलीस दलात निवड झाली होती. मात्र हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले. त्यानंतर त्यांनी न्यायालयात धाव घेतली आणि न्यायालयाच्या आदेशानुसार त्याला पुन्हा सेवेत कायम करण्यात आले. सध्या तो पोलीस मुख्यालयात चालक म्हणून कार्यरत असून त्यांना लकडगंज येथील पोलीस क्वार्टर देण्यात आले होते. दरम्यान त्यांच्या पत्नी लक्ष्मी यांच्यासोबत कौटुंबिक वाद झाला. गुरुवारी दुपारी लक्ष्मी या तक्रार देण्यासाठी लकडगंज पोलीस ठाण्यात आल्या. ही माहिती मिळताच किरणही तेथे पोहोचले. तेथे त्यांनी शिवीगाळ करून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. उपनिरीक्षक भंडारे यांनी त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी संतापाच्या भरात त्यांच्यावर हल्ला केला. इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ हस्तक्षेप करून किरणला ताब्यात घेतले. त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देण्यात आली. लवकरच त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कपिलनगर पोलीस स्टेशन कडून महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार मोठी कारवाई करण्यात आली आहे. सक्षम न्यायालयाच्या आदेशानुसार विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या दारूच्या बाटल्या आज अधिकृतपणे नष्ट करण्यात आल्या. या कारवाईत अंदाजे 3 लाख रुपयाचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. पाहूया सविस्तर रिपोर्ट. कपिलनगर पोलीस स्टेशन यांच्या वतीने महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत जप्त केलेल्या दारूच्या साठ्यांचा नाश करण्यात आला. सक्षम न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस स्टेशन मधील 2 दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही कार्यवाही पार पडली. एकूण 87 गुन्ह्यांमधील जप्तीपैकी अंदाजे 87 बाटल्या नष्ट करण्यात आल्या, ज्यांची सुमारे अंदाजे किंमत 3 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या बाटल्या विविध भागातून बेकायदेशीर विक्री दरम्यान जप्त करण्यात आल्या होत्या. बेकायदेशीर दारूची विक्री, साठवण आणि वाहतूक करणाऱ्यांवर नियमित कारवाई करण्यात येत असून 1000 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या जप्तीच्या प्रकरणांमध्ये न्यायालयीन परवानगीनंतर तात्काळ नाश करण्यात येतो. पोलिसांनी स्पष्ट केले की उर्वरित जप्त मुद्देमाल देखील सक्षम न्यायालयाच्या आदेशानुसार लवकरच नष्ट करण्यात येणार आहे. या कार्यवाहीमुळे बेकायदेशीर दारू विक्रेत्यांना कड़क संदेश देण्यात आलाय. जय हिंद. पुलिस स्टेशन कपिलनगर की ओर से आज महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम के तहत जितने भी हमने रेड्स की है, दारू की रेड्स की, उसमें जो गुने में 1000 रुपये के अंदर का जो मुद्देमाल है वो हमारे माननीय एसीपी सर को पावर रहता है कि उसको नष्ट करने की आदेश दें. आज हमने आदेश प्राप्त करके वो पुलिस स्टेशन की आवाज़ में 2 पंच के सामने कुल मिला के 87 क्राइम्स के 3 लाख का मुद्देमाल था, वो हमने पुलिस स्टेशन में पंच के सामने उसको नष्ट किया है. और जो 1000 के ऊपर रहते हैं उसको मान्य कोर्ट के आदेश से हम नष्ट करते रहते. तो जल्दी हम मान्य कोर्ट का आदेश लेके जो हमारा रिमेनिंग मुद्देमाल है वो भी हम नष्ट करने वाले हैं. आज की तारीख में हमने 87 गुने दारूबंदी के नष्ट किए हैं जो पंच की समक्ष है, और यहाँ पे उसकी कीमत तकरीबन 3 लाख की है. सर ये दारू कहाँ से जब्त की गई, कितनी कीमत? ये डिफरेंट क्राइम्स में मतलब जहाँ जहाँ इलीगल दारू का बिक्री होती है या पोजीशन होता है, जो अवैध तरीके से लोग बेचते हैं, छुप के बेचते हैं, या कहीं जब बंदी होती है जिस दिन दारू को, उस दिन जो बेचते हैं, वो सब इन पे कार्रवाई की हुई है. तो ये जो मुद्देमाल है, हर क्राइम के जो मुद्देमाल जो 1000 के नीचे होते हैं कीमत, तो वो माननीय एसीपी सर की परमिशन से हम नष्ट करते हैं. माननीय एसीपी सर ने हमें परमिशन दी है. कुल मिला के 87 क्राइम्स है, उनके हमने आज यहाँ पे नष्ट किया है. सर कितने बॉटल होंगे लगभग? ये बॉटल तो नहीं बोलते था, लेकिन ये तकरीबन 3 लाख का मुद्देमाल है. ये बॉटल के अलग अलग, कुछ 90 mm की होती है, कुछ 180 mm की होती है, इसलिए बॉटल ये 3 लाख का ही मुद्देमाल है. सर अलग अलग क्षेत्रों से ली गई है, मतलब जब ये पुलिस स्टेशन कपिलनगर के अलग अलग क्षेत्रों में अब तक जितने भी मुद्देमाल पेंडिंग था तो उनको नष्ट करना होता है. तो माननीय एसीपी सर की परमिशन से 1000 का नीचे जो मुद्देमाल होता है वो हम माननीय एसीपी सर की परमिशन से नष्ट किया है. थँक्यू. कपिलनगर पोलिसांची ही कारवाई बेकायदेशीर दारू विक्री विरोधातील मोहिमेचा एक भाग असून कायद्याची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी अशा कारवाया सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहेत.
ग्राहक संबंध रूढ करण्यासाठी आणि शाश्वत ऊर्जेला चालना देण्यासाठी मोर्शी शहरात महावितरण विभागाच्या वतीने भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. कार्यकारी अभियंता विजयकुमार कासड यांच्या नेतृत्वात निघालेल्या या लॉंग मार्चला अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. 13 फेब्रुवारी 2026 रोजी मोर्शी विभाग आणि मोर्शी 1 उपविभागाच्या वतीने जनजागृती लॉंग मार्चचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे नेतृत्व कार्यकारी अभियंता विजयकुमार कासट यांनी केले. रॅलीमध्ये उपकार्यकारी अभियंते शरद टेकाडे आणि संदीप उमाडे यांच्यासह सहाय्यक अभियंते, व्यवस्थापन टीम आणि मोठ्या संख्येने अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले. या मोहिमेदरम्यान शाश्वत ऊर्जेला चालना देणाऱ्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली. महावितरण ग्राहकांसाठी विविध योजना आणि ग्राहकांच्या जीवनमान कसं सुकर होईल यासाठी विविध योजना राबवित आहे. जनजागृती करण्याच्या उद्देशाने, जसे की सोलर, घराघरात आपल्याला सोलर लावून ग्राहकांचं वीज बिल शून्य करायचं आहे, अपघात टाळायचे, वीज चोरी टाळायची आहे, नियमित वीज भरायचं आहे जेणेकरून ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित होणार नाही. याविषयी सर्वसामान्य ग्राहकांना जागृत करण्याकरता ही मोर्शी महावितरण तर्फे रॅली आयोजित केलेली आहे. तर मी सर्व मोर्शीकरांना या निमित्ताने आवाहन करतो की महावितरणच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा व आपल्या दैनंदिन जीवनात याचा उपयोग करून घ्यावा. पीएम सूर्यघर मोफत बिजली योजना अंतर्गत 78,000 रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकते, अशी माहिती देत नागरिकांना रूफटॉप सोलर बसविण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच मागेल त्याला सौर कृषी पंप योजनाचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी दिवसा सिंचन करावे असे सांगण्यात आले. स्मार्ट मीटरिंगमुळे अचूक आणि रिअल टाइम बिलिंग शक्य होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. वेळेवर वीज बिल भरण्याचे महत्त्वही अधोरेखित करण्यात आले. या रॅलीत वीज चोरीबाबत शून्य सहिष्णुतेचा इशारा देण्यात आला. विद्युत कायदा कलम 135 नुसार मीटरमध्ये छेडछाड केल्यास 3 वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते, असे स्पष्ट करण्यात आले. रॅलीचा समारोप थेट संवाद सत्राने झाला, जिथे नागरिकांच्या शंकांचे तात्काळ निराकरण करण्यात आले. शाश्वत व सुरक्षित वीज देण्याच्या दृष्टीने ही पदयात्रा काढलेली आहे. अपघात शून्य महावितरण आणि ग्राहकांना स्वस्त व शाश्वत वीज देणे हे महावितरणचा उद्देश आहे. त्याकरता ग्राहकांमध्ये सोलरच्या बाबतीत जागरूकता निर्माण व्हावी, तसेच ग्राहकांनी सुद्धा वीज बिलाचा वेळेवर भरणा करून महावितरणला सहकार्य करण्याकरता या पदयात्रेचा उद्देश आहे. मोर्शी विभागाने राबविलेला हा लॉंग मार्च शाश्वत ऊर्जा, आर्थिक शिस्त आणि वीज चोरी विरोधात जनजागृतीसाठी महत्वाचा ठरला आहे. अशा उपक्रमांमुळे ग्राहक आणि महावितरण यांच्यातील विश्वास अधिक वाढणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. हर हर महादेवच्या जयघोषात अमरावती शहर दुमदुमले आहेत. महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त श्री गडगडेश्वर महादेव मंदिर येथे भव्य शिव नवरात्री महापर्व 2026 उत्साहात साजरा होत आहे. 7 फेब्रुवारीपासून सुरू झालेला हा धार्मिक सोहळा 17 फेब्रुवारीपर्यंत चालणार असून शिवभक्तांकरिता भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिकतेचा अनोखा संगम अनुभवायला मिळत आहे. अमरावतीतील श्री गडगडेश्वर महादेव मंदिरात 7 फेब्रुवारीपासून शिवनवरात्री महापर्वाला प्रारंभ झाला आहे. या 10 दिवसीय उत्सवात भगवान शंकरांच्या मूर्तीचा दररोज वेगवेगळ्या स्वरूपात आकर्षक शृंगार करण्यात येत आहे. दररोज सकाळी विधिवत पूजन, अभिषेक आणि मंत्रोच्चारात वातावरण भक्तिमय होत आहेत. संध्याकाळी भव्य आरतीचे आयोजन करण्यात येत असून मोठ्या संख्येने शिवभक्त मंदिरात हजेरी लावत आहेत. या नवरात्री महापर्वामध्ये भगवान शंकरांच्या विविध रूपांचा विशेष शृंगार करण्यात येत आहे. प्रत्येक दिवशी मंदिर परिसर आकर्षक फुलांची सजावट आणि प्रकाश योजनेने उजळून निघतो आहे. 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या पावन निमित्ताने विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी पहाटेपासूनच भक्तांची मोठी गर्दी मंदिरात पाहायला मिळाली आहे. शिवभक्तांकरिता विशेष अभिषेक, महाप्रसाद आणि भजन कीर्तन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेत. या उत्सवाची सांगता 17 फेब्रुवारी रोजी पंचमुखी शृंगाराने होणार आहे. पंचमुखी स्वरूपातील भगवान शंकरांचा भव्य शृंगार हा या महापर्वाचा मुख्य आकर्षण ठरणार आहे. शिवभक्तांकरिता आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवामुळे संपूर्ण परिसर भक्ती रसात न्हाऊन निघाला आहे.
हर हर महादेव, जय श्री महाकाल। श्री गड़गड़ेश्वर महादेव मंदिर में शिव नवरात्रि का महापर्व हर वर्ष की तरह इस वर्ष भी मनाया जा रहा है। उज्जैन के बाद महाराष्ट्र में और अमरावती में पहला एकमात्र ये मंदिर है जहाँ पर शिव नवरात्र मनाया जाता है। शिव नवरात्र की परंपरा अनुसार मुख्य बाहर के प्रांगण से शिव नवरात्रि का कार्यक्रम प्रारंभ किया गया। आज शिव नवरात्रि महापर्व का दूसरा दिवस, भगवान ने अपने भक्तों को श्री शेषनाग स्वरूप में दर्शन दिए। सभी भक्तों से सिर्फ नम्र निवेदन है कि वे भगवान के दर्शन करने ज़्यादा से ज़्यादा संख्या में श्री गड़गड़ेश्वर महादेव मंदिर में पधारे। हमारी शिव नवरात्र समिति इस 9 दिवसीय उत्सव का आयोजन करती है। सभी सदस्य अपने तन मन धन और लगन से बाबा की सेवा करती है, बाबा का श्रृंगार करती है। बाबा के 9 दिवसीय उत्सव में बाबा का अनेकों 9 स्वरूपों में बाबा को सजाते हैं कि बाबा अपने भक्तों को दर्शन दे सके। इसी तरह 16 फरवरी को बाबा का शायरा श्रृंगार किया जाएगा, 17 फरवरी को पंचमुखी श्रृंगार किया जाएगा और 17 फरवरी को शिव नवरात्र महापर्व की समाप्ति की जाएगी। जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता। यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जीटीपीएल चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल। आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल। यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेट बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेट बॉक्स नंबर 12, वाशिम सेट बॉक्स नंबर 26, नांदेड सेट बॉक्स नंबर 17, माहूर सेट बॉक्स नंबर 07, अकोला आरआरसी सेट बॉक्स नंबर 899 वर लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत। जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा। सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा। युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत। तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सअपवर सूचना देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता। व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे। ही बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया। पुन्हा भेटूया घडामोडी सोबत। नमस्कार। हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान। जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल। हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है। सिटी न्यूज हमेशा सच के साथ।